बोगस 101 दाखल्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावाचे जागरण गोंधळ. पतसंस्थांच्या फेरलेखापरीक्षणाची मागणी. संबळ हलगीच्या गजरात प्रशासनाला इशारा. सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार उघड करण्यासाठी छावा संघटना आक्रमक. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस 101 वसुली दाखले देऊन कर्जदारांची लूट होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. पारंपरिक संबळ, हलगी आदी वाद्यांच्या गजरात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष उत्तम पवार, युवा जिल्हाध्यक्ष राम कराळे, तालुका अध्यक्ष दत्ता वामन, पोपटराव दोंदे, विक्रम बेरड, संतोष खामकर, शिवराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर जागरण गोंधळ सादर करणारे शाहीर कान्होसुंबे, नारायण सौदागर, जगन्नाथ शिकारी, साहेबराव पाडोळे, लक्ष्मण सौदागर, संतोष शेलार, रावसाहेब दातीर आदींचाही सहभाग होता. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जागरण गोंधळ करणाऱ्यांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्याची वेळ आली आहे. छावा संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जागरण गोंधळ करण्यात येते. नेमक्या तुमच्या मागण्या काय आहे? आमच्या संघटनेच्या वतीने यापूर्वी वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आम्ही लेखी वगैरे कळवलेलं आहे. कर्जदारांना हे लुटण्याचा प्रकार करत आहे. बाकीच्या ठिकाणी ज्या सर्व पतसंस्था असतील, मल्टीस्टेट, हे खोटे नाटे सहकार्य याच्यामधले यांच्यावर सामील आहेत. यामध्ये 101ची दाखले देतांची जी निकष आहे शासनाचे, त्याची नियमावली आहे, NPA निकष आहे, हे सर्व डावलून हे दाखले दिले जातात ER ऑफिसमधनं. आणि एकदा ER ऑफिसमधनं दाखला गेल्यानंतर त्याला चॅलेंज रजिस्टर ऑफिसर हायकोर्टात सुद्धा चॅलेंज त्याला होत नाही. पण याच्या चुका आहेत ह्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जे अधिकारी दाखला देतात हे फार मोठ्या प्रमाणात बोगस दिल्या जातात. आम्ही संघटनेच्या वतीने 8-10 संस्थेच्या आम्ही त्यांचे कर्जदार नावानिशी आम्ही त्यांच्याकडे लेखी दिलेला आहे. जोपर्यंत त्यांची आता आम्ही मागणी केली की लेखापरीक्षण यांचं पुनर्लेखापरीक्षण करून यांच्यावरती जे जर चुकाचं आढळतं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही एक जागरण गोंधळ या ठिकाणी केलेला आहे. आणि जर शासनाला याची जाग नाही आली याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन आणखी छेडणार आहोत. आपण याआधी प्रशासनाला जाग आणण्यासाठी काही सूचना वगैरे दिल्या होत्या का? हो, वेळोवेळी निवेदन दिले आहे. त्यांनी आम्हाला फक्त कळवलं, कागदावरच कळवतात मॅडम. काही दुसरं ते प्रशासन करत नाही. ही सगळी मिलीभगत आहे. पण या मिलीभगतीला जाग आणण्यासाठी आज आम्ही हा म्हणजे जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा कुठेही म्हणजे बोगसगिरी किंवा नुसते धमकी दाखवण्याचा प्रकार प्रत्यक्षात दाखवलेला आहे. आणि याच्या पुढे आम्ही जे काही करणार आहे ते योग्य करणार आहोत. जर शासनाला जाग नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची शिक्षा आम्ही देणार आहोत. जय महाराष्ट्र. मी विनोद साहेबराव साळवे, जिल्हाध्यक्ष छावा संघटना. आज आमच्या छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलेले आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या झोपलेल्या प्रशासन हा सर्वसाधारण जनतेकडे पाहतच नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन देऊ, मागण्या करू, हे फक्त विसरून जातात की हे जनतेचे सेवक आहेत आणि आम्ही मालक आहेत जनता. यामुळेच आज आम्ही छावा संघटनेच्या वतीने जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जर प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला जर जाग नाही आली तर यापुढेही आम्ही रस्ता रोको सारखे मार्ग असतील किंवा तीव्र प्रकारचे जे आंदोलन आहेत ते करणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या ज्या मागण्या आहेत यामध्ये काही आमचे ज्या पतसंस्था आहेत त्या कर्जदारांचे बोगस 101चे दाखले काढून त्यांच्या जी मालमत्ता आहे, जंगम मालमत्ता, त्याच्यावरती जप्ती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना, नाशिक विभागीय आयुक्त असतील यांना सूचना केलेल्या आहेत. परंतु यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज आम्ही झोपलेल्या प्रशासनात जाग आणण्यासाठी आज जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.